चला सामन्याला सुरुवात करा। षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश आणि एका बाजूला सूरजला पाहताय आणि एका बाजूला वंडर भिवंडी जयेश पाटील मैदानावरती दाखल झालेत। 4 षटकांचा सामना। पहिलं षटक पॉवर प्लेचं टीम 94 कामन आणि गावदेवी ओवळी या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। आजच्या रजनीमधील एक चांगला सामना। टीम 94 कामन सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आहे आणि चर्चेमध्ये राहिलं हे नाव आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय। पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात। पहिलाच बॉल प्रकाश बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हो यावेळेस पाहिलं तर स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फिल्डर आले तिथे। फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती। चांगला सामना पाहायला मिळतोय। खासदार चषक 2025 मध्ये टीम 94 कामन आणि गावदेवी ओवळी या दोन संघांमध्ये आजच्या रजनीमधील एक जबरदस्त सामना तुम्ही पाहता। दोन्ही संघ बलाढ्य, परंतु जयेश पाटीलचा जर आपण विचार केला सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये असलेलं नाव आहे। भिवंडीचं क्रिकेट अगदी 7 समुद्र पार ज्या खेळाडूनं आतापर्यंत नेऊन ठेवले तो खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यासोबत सूरजला देखील पाहता। हो खोलवटापर्यंत चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फटका सजवलाय, अमन आहे तिथे, काय जबरदस्त कॅच कंप्लीट केलाय अमननं, लाजवाब झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय गावदेवी ओवळीला। फलंदाज बाद। डोक्यावरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं, परंतु मिड ऑफचा फिल्डर अमन अगदी मागे धावला आणि काय जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। फ्लातून झेल त्यांनी कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये गावदेवी ओवळीला बसलाय। फलंदाज जयेश अगदी एका बाजूला खेळतोय, परंतु सूरज इथे बाद झाले त्या मॅचमध्ये। नवीन फलंदाज पवन मैदानावरती दाखल होतोय। टीम 94 कामन संघ मैदानावरती खेळतो आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्ही स्टँड देखील पाहताय। एसएच एंटरप्राइजेस टीम 94 कामन प्रेक्षक गॅलरी स्क्वेअर लेक रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे। अर्थातच एसएच एंटरप्राइजेस हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे आणि त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पवनसाठी इथे पाहिलं तर कव्हर पॉइंटला फिल्डर आहे। आणखीन एक धक्का, सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅच मध्ये प्राप्त करतोय प्रकाश। फलंदाज बाद। झेल कंप्लीट केला। चांगली गोलंदाजी करत असताना सलगचा दुसरा धक्का या मॅचमध्ये गावदेवी ओवळी या टीमला बसलाय। पहिल्या षटकामध्ये प्रकाश हा गोलंदाज इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय, चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे देखील भरपूर जास्त अनुभव आहे आणि आतापर्यंत त्याने देखील चांगलं क्रिकेट हाताळलंय। तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अगदी इनिशियल ओव्हरमध्ये संघाला चांगली सुरुवात करून देतोय। नवीन फलंदाज अतुल मैदानावरती दाखल होतोय। इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील, परंतु पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळते। हो फुल टॉस बॉल, इथे देखील फटका फसला, सलगचा तिसरा विकेट मिळेल का? हो यस, या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय प्रकाश तुंबडा हा गोलंदाज। फलंदाज बाद। इथे पाहिलं तर सलग 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त करतोय। विकेट हॅट्रिक साकारली आहे गोलंदाज प्रकाश तुंबडानं। काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आणखीन विकेट प्राप्त केली। अतुलच्या विरोधात टाकलेला हा चेंडू फुलटॉस होता, खरं तर टायमिंग करू शकले नव्हते। मिस टाइम फटका आणि चांगला झेल त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसत असताना तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये मॅचच्या पूर्वार्धामध्ये अधिराज्य गाजवतोय हा गोलंदाज। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते। इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त एकच धाव गावदेवी ओवळी संघाची या मॅचमध्ये तुम्ही पाहता।
पुन्हा एकदा प्रकाश तुंबडा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस नो बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इथे एक धाव मिळते. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि पुढचा चेंडू मात्र फ्रीट असेल. इथे जर पाहिलं तर वेगळ्या साईडनं गोलंदाजी करत असताना इथे नो बॉल पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 3 या आकड्यावरती. फ्रीटचा चेंडू असेल आणि जयेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा तुम्ही पाहताय. इथून एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, कारण अंडर फ्लड लाईट खेळत असताना तुम्हाला 40पेक्षा जास्त धावा या खेळपट्टीवरती बनवायच्या आहेत आणि तदनंतर तुम्हाला चांगली गोलंदाजी करून एक चांगला खेळ नक्कीच करता येतो या मैदानावरती. अगदी कालपासून आपण तसाच काही प्रकारचं क्रिकेट या मैदानावरती पाहिलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. विकी शेट मात्रे, स्वराज्य ग्रुप खाडी आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज प्रकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग इनला जयेश पाटील. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. जयेश देखील चकित झाले, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली भरपूर राहिला होता. ज्या उंचीसाठी जयेश खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. प्रकाशचं कौतुक करावं लागेल, ते चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने भरपूर जास्त इम्प्रेस केलंय. वेगवेगळ्या धाटणीचे तो चेंडू टाकतोय. फलंदाजांना अगदी विचार करायला भाग पडतो या मॅचमध्ये. हो, स्लॉपस्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांचा वेध. या मॅचची मोठी विकेट. जयेश पाटीलला देखील बाद केलं या षटकामध्ये. वा, काय गोलंदाजी केली. प्रेस करतोय गोलंदाज प्रकाश तुंबडा. हॅलो चेक. हॅलो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. सुरुवातीला 3 विकेट, विकेट हॅट्रिक आणि तदनंतर जयेश पाटील देखील संघर्ष करत होता, त्याला देखील बाद केलाय. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट प्राप्त केलेत आणि धावा फक्त 3च खर्च केल्यात. काय जबरदस्त सुरुवात राहिली या टीम 94 कामन संघाची. आणि ही ओळख आहे या संघाची, कारण या संघाकडे गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे. आपल्या ठेवणीतले चांगले चेंडू ते टाकत असतात आणि पहिल्या षटकामध्ये प्रकाश तुंबडानं अगदी आपल्या नावाला शोभणारी गोलंदाजी केली आहे. आपल्या लौकिकाला, आपल्या कौशल्याला अगदी त्याने जर पाहिलं तर न्याय दिलाय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना चिराग आणि एका बाजूला विराजला देखील तुम्ही पाहताय. इथून भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना, तेव्हा मोठा फटका देखील या मॅचमध्ये फलंदाजाला खेळावंच लागेल आणि ते कार्य करावं लागेल. कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये गोलंदाजानं आतापर्यंत डोकं वरती केलं. इथून चांगली भागीदारी करावी लागेल, मोठे फटके सातत्यानं खेळावे लागेल आणि ते कार्य मैदानावरती विराजला आणि एका बाजूला चिरागला देखील करावं लागेल. गोलंदाज सिराज शेख बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. इथे चेंडू आलाय डॉट. धारदार गोलंदाजी केली जाते. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळताना या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये टीम 94 कामन हा संघ क्वालिफाय झाला आणि तोच अनुभव त्यांच्याजवळ आहे आणि याही मॅचमध्ये ते चांगली कामगिरी करतायत. या स्पर्धेमध्ये खेळताना या स्पर्धेचा मापदंड ओलांडत असताना आजच्या दिवसामध्ये 36 धावा देखील डिपेंड केल्या होत्या या संघाने. तोच संघ तुम्ही पाहताय. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 4 या आकड्यावरती. तुमची गोलंदाजी चांगली असली ना, तर तुम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकता आणि अगदी तसंच काही घडलं या संघाच्या बाबतीत. राऊंड विकेट. हो, आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक सजवलाय. डीप स्क्वेअर क्रीजरमध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अर्थातच साईड स्पोर्ट्स कारभाव प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉल जातोय. 7 धावांसाठी षटकार. बॅटनं चेंडूला पुल केलाय. फटका फसलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल, जगल करतोय, परंतु झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद.
विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाळा मामा यांचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकता या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या सन्मानासाठी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण भिवंडी लोकसभाचे ते विद्यमान खासदार आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं या परिसरामध्ये आणि त्यांच्या नावाला शोभणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी आणि एका बाजूला जर पाहिलं तर स्वराज्य ग्रुप खाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. इथून गोलंदाजी चांगली करतायत टीम 94 कामनची गोलंदाज. इथे विकेट प्राप्त केली विराजच्या बॅटमधून, षटकार आला, लगेच त्याला बाद केलं. एक कमी गतीने चेंडू टाकला होता, पोलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु मिड विकेटला कमालीचा झेल तन्मयने कंप्लीट केला. आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसत असताना गावदेवी स्पोर्ट्स ओवली टीमला नवीन फलंदाज प्रतिकेश मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती सिराज, राऊंड विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली, कव्हर क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 11 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 11 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. इथून भागीदारी हवी आहे, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि हेच क्रिकेट आहे. सिंगल डबल्स घ्या आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅचमध्ये खेळा. हो, यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू लॉंग ऑनला उडवला, फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल राहिल अन्सारी, इथे चुकी होणार नाहीये, त्याने देखील टिपलाय झेल. आणखीन एक धक्का, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. सिराज देखील चांगली गोलंदाजी करते, जरूर त्याच्या विरोधात एक षटकार आला परंतु तदनंतर त्याने विकेट देखील प्राप्त केली या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी तुम्ही पाहताय सिराज शेखच्या माध्यमातून, कारण अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. टीम 94 कामन संघ सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेलं नाव आहे आणि त्या संघाची कामगिरी चांगलीच पाहायला मिळते. हो, यावेळेस पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त वळण घेत आहे आणि पंच देखील आमच्याकडे वळण घेत आहेत. इट्स अ वाईड बॉल. आणखीन एक धाव मिळते, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचते ती 12 या आकड्यावरती, 12 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय करण. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो, खोलवर टप्प्याने चेंडू होता, चांगला स्ट्रोक खेळलाय, अगदी फ्लिक केलाय चेंडूला, मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते. चेंडूची फेकी राहिली खराब, सेकंडचा कॉल आहे परंतु माघारी परतले दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 13 या आकड्यावरती, 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स ओवली संघाने आतापर्यंत जर पाहिलं ना तर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती केल्या आहेत. आणि इथून जर पाहिलं तर या संघाला कमबॅक करावं लागेल, कारण मॅचच्या सुरुवातीच्या 2 षटकावरती अधिराज्य गाजवलाय टीम 94 कामननं या मॅचमध्ये. आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये मॅचच्या अगदी जर पाहिलं ना तर गावदेवी स्पोर्ट्स ओवलीला देखील पलटवार करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागेल, 40पेक्षा जास्त धावसंख्या उभारावी लागेल आणि तिथून फाईट करावी लागेल या मॅचमध्ये. परंतु दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी, यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल घोटेकर बी आणि त्यांच्या विरोधात नायरा वसई या 2 संघामध्ये. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतोय पहिल्या सत्राचा खेळ संपण्या अगोदर तुम्हाला टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. घोटेकर बी आणि नायरा वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती राहिल अन्सारी. सध्याच्या घडीला व्यावसायिक गटामध्ये देखील तो खेळत असतो, अंडर 25 मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु आपलं गावचं क्रिकेट खेळताना राहिल अन्सारी खूप चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतोय. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 30 टाकण्यासाठी या मॅचमध्ये सज्ज झाला आहे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस बॅटची आतली कड, यष्टीरक्षक आहे तिथे अकबर, चांगल्या पद्धतीनं तो यष्टीरक्षण करतोय. इथे चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 13 या आकड्यावरती. मोठे फटके खेळू देत नाही आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. व्हरायटी आणि व्हेरिएशनने समय साधणारी गोलंदाजी करत असताना दाखवत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा.
यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर जातोय. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकिंग एंडला करणला पाहताय, त्याच्याही बॅटमधून एक धाव आली आहे, परंतु त्याला मोठा फटका इथे खेळावाच लागेल. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलाय. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतायत. फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी केली जाते. राहिल अन्सारी गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात, परंतु फलंदाजी देखील तितकीच चांगली करतायत. कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो राहिल अन्सारी, आणि तोच बॉलिंग ट्रॅकवरती आहे या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर भरपूर जास्त उंची, पुन्हा एकदा सलगचा दुसरा वाईट बॉल या षटकामध्ये तुम्ही पाहताय. एक चेंडू डॉट देखील आला होता, परंतु पुन्हा एकदा वाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील, कारण भरपूर जास्त उंची या चेंडूने गाठली. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला, रायझिंग डिलिव्हरी, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः राहील आलेत पुढे, जेल घेण्याचा प्रयत्न आणि जेल देखील कंप्लीट त्यांनी केलाय. आणखीन एक धक्का गावदेवी स्पोर्ट्स ओवलीला या मॅच मध्ये बसतोय. करण देखील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. फलंदाजी करतायत. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसत असताना फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज जॉन्टी मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु राहिलचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जणू काही फलंदाज टुरिझम व्हिसावरती आलेत, फक्त पर्यटक म्हणून बनून राहिलेत. त्यांच्या बॅटमधून फटके येत नाही आहेत. गोलंदाजी चांगली होते, धुवारदार गोलंदाजी तुम्ही पाहताय. हो, स्विचीचा फटका. यावेळेस पहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु मिसफिल्डिंग केली आहे. बॅकअप चांगला आहे. आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घ्यावे लागतील आणि मोठे फटके खेळावे लागेल. आणि जॉन्टीच्या बॅटमधून हा स्विच इटचा फटका तुम्ही पाहिला. 17 धावा फलकावरती तुम्ही पाहता. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना राहिल अन्सारी कमाल दाखवतोय. मागील काही वर्षामध्ये त्याचं क्रिकेट देखील भरपूर प्रगल्भ झाला आणि सध्याच्या घडीला तो खुल्या गटामध्ये देखील खेळतोय. आणि कॉमन क्रिकेट मागील काही वर्षामध्ये जर पाहिलं तर कॉमन क्रिकेटची कक्षा देखील भरपूर जास्त रुंदावली आहे, कारण कॉमन क्रिकेटमध्ये खेळामध्ये केलेले बदल, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये केलेले बदल, आणि त्यामुळे कॉमन क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेत आणि त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये काय लाजवाब कामगिरी करतोय. गोलंदाज राहिल अन्सारी बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे, त्यांच्या माध्यमातून देखील झेल कंप्लीट होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पोहोचले आहे ती 17 या आकड्यावरती आणि आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाच्या या मॅचमध्ये. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये प्रकाशनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 मोठे धक्के दिले. जयेश पाटीलला देखील लवकर बाद केलं आणि तिथून दबाव निर्माण झाला गावदेवी स्पोर्ट ओवळीवरती, आणि अजून देखील या संघावरती दबाव पाहायला मिळतोय, कारण मोठे फटके येत नाहीये या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राहिल अन्सारी भावेशच्या विरोधात. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाने 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा केल्या, त्या फक्त आणि फक्त 17 धावा. यानंतर होणारा सामना गोटेकर बी आणि नायरा 11 वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी.
गोटेकर बी आणि नायरा वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यानंतर आपला सामना असणार आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी, स्वराज्य ग्रुप खाडी, विकी शेट मात्रे यांच्या माध्यमातून अर्थातच खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा आणि स्वराज्य ग्रुप दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवत असतात, परंतु काही वर्षानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि जबरदस्त आयोजन सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गोलंदाज षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती अतुल ठाकरे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हा खेळाडू देखील चर्चेमध्ये राहिला. कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळताना आपल्या नावावरती पहिलं शतक त्याच्या नावावरती राहिलं आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतो अतुल ठाकरे. हो, खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतात प्रकाश. सेकंडचा कॉल आहे आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होते की काय, परंतु पाहावं लागेल पंचांचा काय निर्णय येतोय. आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. कॉमन क्रिकेटला आलेलं यश आहे, कारण एक बलाढ्य संघाला आतापर्यंत कमी धावांवरती या संघाने रोखला. अफलातून गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. हो, यावेळेस मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चेंडूवरती देखील अशाच प्रकारे मोठे फटके खेळावे लागतील. इथे जर पाहिला तर फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून हा षटकार आला. 40 पेक्षा जास्त धावा बनवल्या नाही या मॅचमध्ये, कारण तिथून देखील गावदेवी स्पोर्ट्स ओवली संघ या मॅचमध्ये फाईट करू शकते, कारण ओवली संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे, परंतु इथून धावा कराव्या लागतील. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. प्रितेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये षटकार आलाय. धावसंख्येला 9 संजीवनी देणारा हा षटकार आलाय. अतुल ठाकरेच्या विरोधात ठोकला हा दर्जेदार षटकार. आपण अतुल ठाकरेची देखील चर्चा केली मागील आठवड्यामध्ये. या गोलंदाजानं फलंदाजी करत असताना 23 चेंडूमध्ये शतक झळकावलं होतं आणि त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आणि आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन क्रिकेटमध्ये खेळताना देखील त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि तोच गोलंदाज इथे तुम्ही पाहता त्याच्याच विरोधात इथे प्रितेशने षटकार ठोकला या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट अतुल ठाकरे. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती या मॅचमध्ये विकेट. ऑल आउट, सर्वचे सर्व फलंदाज बाद होतात या मॅचमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स ओवली संघाचे तब्बल 24 धावांवरती सर्व फलंदाज बाद आणि 25 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये टीम 94 कॉमन या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन गोटेकर बी आणि नायरा वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील, कारण मैदानावरती एका बाजूला पालघर जिल्ह्यातील एक मोठा संघ खेळतोय, अर्थातच टीम 94 कॉमन संघ खेळतोय आणि त्याच परिसरातील एक नामवंत समालोचक अर्थातच व्हॉइस ऑफ पालघर हेमंत पाटील सर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील. राजू
गोठेकर बी टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. गोठेकर बी टीम कॅप्टन टॉससाठी लगेच संपर्क साधा. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. गोठेकर बी विरुद्ध नायरा वसई या दोन टीममध्ये पुढील मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी विकीसेट मात्रे यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. सन्माननीय खासदार माननीय श्री सुरेश म्हात्रे आपले सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन. आजचा हा दुसरा दिवस आहे, दुसरी रजनी आहे. कालच्या दिवसापासून ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज हा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. गोठेकर बी टीम कॅप्टन आलेले आहेत. नायरा वसे टीम कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील निशांत पाटील. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. मी संकेतजी मानकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. गोटेकर बी आणि नायरा वसई या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि संकेतजी मानकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. इथे टॉस जिंकलेला आहे नायरा वसई संघाने. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे, कारण सामना सुरू आहे. फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत. टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. आपण जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी हेमंत पाटील सर सज्ज आहेत. थँक्यू सो मच निशांत. दोन ओपनिंग बॅटर आलेले आहेत. मोठं टार्गेट नाही आहे. टीम 94 कामन टीम समोर हजरतभाई शेखन संजयभाई म्हात्रे फॅम टीम आपण बघतो. टीम 94 कामन दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये क्वालिफाय झालेली आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे 25चं. 4 षटकामध्ये 24 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंडला आहे अकबर शेख, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो राहिल अन्सारी. ही जोडी मैदानामध्ये दिसते आणि बॉलिंग मार्कवर येतोय विराज. पहिला बॉल गतीमध्ये बघितला पण थोडंसं स्लोअर बन टाकला होता. मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल. वाईटचा इशारा होतो आमच्या पंचांमार्फत. एक अतिरिक्त धाव मिळते आणि 1ने खातं खोललं जाते टीम 94 कामन टीमचं. बाजू बदलून यावेळेला बॉलिंग टाकताना दिसेल आपल्याला बॉलर विराज. खूपच कमी टोटल. जयेश पाटील याच्याकडून भरपूर अपेक्षा होती, मात्र त्या प्रकारची बॅटिंग जयेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं आपण लेग कटर लेफ्ट हँडरसाठी हा बॉल. पुन्हा एकदा पंच वळतात. अशोक राऊत आमच्यापर्यंत इशारा करतात की हा सुद्धा वाईड आहे. लगातार 2 बॉल वाईड टाकतोय बॉलर विराज. लाईनमध्ये गोलंदाजी टाकावी लागेल. लाईन चांगली ठेवावी लागेल. बॉल जास्त कट करण्याचा प्रयत्नामध्ये आपण बघितलं जास्त बाहेर बॉल करताना दिसतोय विराज. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगच्या दिशेने फिल्डर आहे. ऑन द राईज केलं होतं या बॉलला. अकबर शेखने सिंगलने आपलं खातं ओपन केलं आणि टीमचं स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 3 रन्स. 3 विदाउट लॉस. 25चं टार्गेट आहे. साकिब शेख यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी राहिल अन्सारी याला रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. राहिल षटकार मारण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातोय. कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये लगातार 8 बॉलमध्ये 8 षटकार मारण्याचा पराक्रम राहिल अन्सारीच्या नावावर आहे. या सीझनमध्ये हा कारनामा त्याने केलेला आणि सर्वात जास्त हाफ सेंचुरी कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा राहिलच्या नावावर आहेत. आतापर्यंत 6. हो चांगला फटका स्विच हिट केलाय. बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकाराने आपलं खातं ओपन करतोय राहिल अन्सारी. चांगला फटका शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली होती. स्विच हिट केलाय
आणि बघितलं आपण बॉलला पाठवून दिलंय बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने आपलं खातं ओपन करतो, टीमचं स्कोर पाठवतो स्कोरबोर्डवर 7 रन्स, 7 विदाउट लॉस. अगदी निगेटिव्ह बॉडी लँग्वेज दिसते आपल्याला गावदेवी ओवली टीमची, कारण टोटल जास्त आले नाही आहे पहिल्या इनिंगमध्ये. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच धाव मिळेल, सिंगलने स्ट्राईक रोटेट होते आणि स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 8 रन्स. अतिशय चांगली बॉलिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली टीम 94 कामान टीमची. विराज हुकचा फाटका, हुक केलाय आणि हे या बॉलला पाठवून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. झालेले आहेत, ज्यामध्ये बघितलं आपण तर अकबरच्या बॅटमधून 1 आणि 1 राहिलच्या बॅटमधून. यावेळेस चिप केला हवेमध्ये, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगला फटका, 1 बाउन्स जाईल लॉंग ऑफच्या दिशेने, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टीम 94चा जर आपण विचार केला, सकाळपासून चांगलं क्रिकेट या ग्राउंडमध्ये खेळलेला आहे. नक्कीच या ग्राउंडचा भरपूर अनुभव आलेला आहे, या विकेटचा चांगला अनुभव आलेला आहे कामन टीम्सला. लगातार 2 चौकार येतात, स्विच इट केलंय, ह्या वेळेला गॅपमध्ये फटका, हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. लगातार 3 चौकार ठोकतोय फलंदाज अकबर शेख. जबरदस्त बॅटिंग, या चौकाराने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 20 रन, 20 विदाउट लॉस. 25चं टार्गेट आहे, फक्त 5 रन दूर विजयापासून. बॉडी लँग्वेज जर आपण बघितली अतिशय निगेटिव्ह झालेली आहे गावदेवी ओवली टीमची, कारण 4 षटकाच्या समाप्तीनंतर ओवली टीम पहिल्या इनिंगमध्ये जास्त बनवू शकले नव्हते, ऑल आउट झाले होते. 4 षटकं पूर्णसुद्धा खेळली नव्हती, खूपच कमी धाबा आल्या होत्या, फक्त 24 धाबा आल्या होत्या. कमीत कमी 4 षटकामध्ये 45 ते 50 धाबा यायला पाहिजे होत्या, तसं काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे पहिल्या इनिंगमध्ये. 4 चौकार आले होते पहिल्या ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवर येतोय पवन. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय मिडविकेटच्या दिशेने, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 21 वर 21. फक्त 4 धाबा दूर आहे विजयापासून टीम 94 कामन टीम. पवन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी कामन प्रीमियर लीग पाहण्यास विसरू नका. आपण एक भव्य ग्रामीण क्रिकेटची मोठी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल खाली राहिला, यावेळेला क्रॉस बॅटिंग शॉट केल्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज अकबर. स्विंग अँड मिस. पवन पहिल्या बॉलवर सिंगल आला होता, दुसरा बॉल डॉट टाकतोय. पुन्हा पवन आपल्या बॉलिंग मार्कवर अकबरसाठी. यावेळेस चांगला फटका आहे, मात्र बॉल जाईल का बाउंड्रीच्या बाहेर? जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि हा विजयी चौकार येतोय अकबरच्या बॅटमधून. विजयी होतोय टीम 94 कामन टीम. कॉंग्रॅच्युलेशन हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे अँड ऑल टीम 94. जबरदस्त कामगिरी, एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवला आणि विजय संपादन केलाय टीम 94 कामन टीमने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या इनिंगमध्ये ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, 3 धावा देत असताना 4 गडी बाद केले, तो आहे प्रकाश तुंबडा उर्फ एफपी इज द मॅन ऑफ द मॅच. गावदेवी ओवली टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे.